जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. करूया. त्या देवबापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी त्याने घेतली. त्याच्या दयेसाठी, त्याच्या कृपेसाठी त्या परमेश्वराचे आभार मानूया. होय पवित्र देवबापा, आज एक वार पुन्हा तुझी मंडळी, तुझी लेकरं तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहेत. आभार मानित आम्ही तुझ्या समोर येतो प्रभूजी. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. मागील आठवडाभर प्रभू तू आम्हा सर्वांचं सहाय्य केलंस, आमचा सांभाळ तू केला प्रभू. आमची प्रत्येक गरज तू पुरवलीस पवित्र देवबापा. आमच्या जाण्या येण्यामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू सहाय्य केलंस, आम्हाला शक्ती दिली, सामर्थ्य दिलं प्रभू. आज देवबापा भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी तू दिली, तुझ्या समक्षतेमध्ये येण्याकरिता पवित्र देवबापा तुझी कृपा तू पुरवलीस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आणि आम्ही तुझी स्तुती आणि तुझी स्तुती करतो देवबापा. होय पवित्र देवबापा, आज आम्ही तुझ्या समोर येत असताना आमची प्रार्थना आहे की तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. तुझ्या उपस्थितीमध्ये असणारे आशीर्वाद या समय तुझ्या लेकरांना तू दे. आम्हाला शारीरिक आणि आत्मिक देवबापा उत्तम आरोग्य देत पवित्र देवबापा, तुझी शांती देत, तुझा स्पर्श करीत आज आम्हास आनंदित उत्तेजित तू कर प्रभूचे. होय पवित्र देवबापा, तुझ्या उपस्थितीमध्ये मोकळीकता आहे, ती अनुभवण्याकरिता आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हावरती दया कर प्रभू. आणि पवित्र देवबापा, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देवबापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत असताना आमची विनंती आहे देवबापा, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. जी तुझी लेकरं मार्गात आहे प्रभू, त्यांचं सहाय्य कर, संरक्षण कर. पवित्र देवबापा, जी प्रियजन आज दुःखनाईत आहे, आजारी आहे, आज ज्यांना भक्तीला येता येत नाहीये प्रभू, अशांवरही तुझी कृपा तू कर प्रभू. आणि तुझं गौरव या सर्व मंडळीच्या द्वारे तू करून घ्या. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत ही भक्ती तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण.
गीत गात त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल 113 नंबरचं गीत, नाम येशूचे आवडे ते भय वारिते. उपासना संगीतातील 113 नंबरचे जे गीत आहे, ज्यामध्ये आम्हाला संपूर्ण सुवार्ता आम्हाला पाहायला भेटते. पहिल्या कडव्यामध्ये, दुसऱ्या कडव्यामध्ये तो म्हणतो की येशू स्वर्गाला त्याजूने या पृथ्वीवरती आला आणि आमची दुर्बलता त्याने स्वतःवरती घेतली आणि त्याचं प्रेम त्याने आम्हास व्यक्त केलेलं आहे. देवाचं प्रेम आम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रगट झालेलं आहे आणि त्याचा अनुभव आम्ही घेतलाय. आणि हे प्रेम आमच्यावरती प्रगट करीत असताना त्याने जे दुःख सहन केलं त्याचं वर्णन तो तिसऱ्या कडव्यात करतो. येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता दुःखाचं झाला जे नये वर्णिता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखाचं जे वर्णन आहे ते आम्हाला शब्दांमध्ये करणं कठीण आहे. त्याचा अनुभव, त्याचं प्रेम आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही ते अनुभवू शकतो. आणि या सर्वाचा जो परिणाम आहे
ते म्हणजे आमच्या अपराधांची, आमच्या पापांची क्षमा, देवाबरोबरची सहभागिता, देवाच्या मेजावरती येण्याची आम्हा संधी केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाने आम्हाकरिता सिद्ध झालेली आहे. येशू मृत्यूला जिंकून जिवंत झाला. आम्हाला माहिती आहे आमच्या विश्वासाचा मुख्य भाग तो आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, तो पुनरुत्थित आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तो देखील सर्वांना उठवून मुक्तीला देणार आहे. आणि म्हणून या प्रभूची सेवा करण्यासाठी, या प्रभूची आराधना करण्यासाठी, या प्रभूचं काम करण्यासाठी तुम्हाला आणि मला या जगामध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे. आणखीन एक गीत गाऊया प्रभूचे आभार मानित असताना. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंद. उपासना संगीत 533. जोडी प्रभू तुझशी. या जगामध्ये आमची जोडी कोणाबरोबर आहे हे आम्हाला ठरवायचं असतं. कारण ज्या सहवासामध्ये, ज्या संगतीमध्ये आम्ही असतो त्याचा आमच्यावरती फार मोठा परिणाम होतो. आणि जर तो परमेश्वर ज्याने आम्हाला निर्माण केलेला आहे, तो ख्रिस्त ज्याने आमचं तारण केलेलं आहे, जो आमचं जीवन आहे, जर तो आमचा जोडीदार आहे, जर तो आमच्या सोबत आहे, तर विचार करा जीवनाचा प्रवास हा किती आनंदाने भरलेला असेल, जीवनाचा प्रवास हा किती सुखकर असेल.
जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी देखील, जीवनामध्ये निर्माण होणारे कठीण प्रसंग देखील आमच्यासाठी त्याच्या जोडीने हे आशीर्वादाचे, आनंदाचे होऊ शकतात. यावेळेस एक स्तोत्र वाचूया आणि आज श्रीकृष्ण आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. सलाम. स्तोत्र संहिता आहे 127. स्तोत्र संहिता अध्याय 127. भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते. वचन 1. परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. वचन 5. ज्या पुरुषांचा भाता अशांनी भरला आहे तो धन्य. वेशीवर शत्रूशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाहीत. तर या शास्त्र भागामध्ये, या स्तोत्रामध्ये जो स्तोत्रकर्ता आहे तो आपल्याला याच्यामधून तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यांचं, जर आपण या स्तोत्रामध्ये पाहिलं, आपल्याला लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की त्यावेळेस त्या शहराला शत्रूपासून देवाने त्यांचं रक्षण केलं आणि त्याच्यानंतर त्यांना काही मौल्यवान आवश्यक असणाऱ्या गोष्टी देवाने त्यांना दिल्या, जसं की घरे, सुरक्षा, अन्न आणि मुले आणि शांती. देवानेच त्यांना घरे बांधण्यासाठी कष्ट करू दिले. देवानेच त्यांना स्तोत्रातील इतर गोष्टी करू दिल्या. या स्तोत्र भागामधून आपल्याला ह्या सर्व काही पाहायला मिळते आणि जे आशीर्वाद आहेत हे सर्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाकडून प्राप्त होतात. या स्तोत्रामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. थँक्यू. थँक्यू. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही वेळ आपण परमेश्वराची स्तुती आणि आराधना करूया. आज कंबाईन होणार आहे, मुलं आणि मुलींचं एकत्र क्वायर आहे. प्रभूच्या नावाने सर्वांना सलाम. आजचा हा सुंदरसा दिवस आपल्याला देवाने दाखवलेला आहे. खूप लोक असे आहेत जे हा दिवस बघू नाही शकले, पण आपण त्यांच्यातले खूप म्हणजे आपण ब्लेस्ड आहोत की आपल्याला हा दिवस दिसला. आपण श्वास घेत आहे, आता पण आपण श्वास घेत आहे. तर आपल्यासाठी मी एक वचन वाचू इच्छितो. स्तोत्रसंहिता 150. देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा. त्याच्या सामर्थ्याच्या नभोमंडळात त्याचे स्तवन करा. त्याच्या पराक्रमाच्या कृत्यास्तव त्याचे स्तवन करा. त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा. कर्णा वाजून त्याचे स्तवन करा. सतार व वीणा वाजून त्याचे स्तवन करा. डफ वाजून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवादे व बासरी वाजून त्याचे स्तवन करा. खणखणारे टाळ वाजून त्याचे स्तवन करा. झंझणाऱ्या झांजा वाजून त्याचे स्तवन करा. प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचे स्तवन करो. याच्यात असं सांगितलेलं आहे की आपण सर्वांनी जे आपल्याकडे जे पण इन्स्ट्रुमेंट आहेत, काही सगळे जे काही आहे त्याच्याने आपण देवबापाचं स्तवन केलं पाहिजे. आणि याचं अगर आपण इंग्लिश ट्रान्सलेशन अगर बघितलं तर ते असं म्हणते, त्याचं लास्ट वर्स जे आहे ते म्हणते की लेट एव्हरीथिंग दॅट हॅज ब्रेथ प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्या पण मध्ये श्वास आहे तो देवाचं स्तुती करो. आपल्या सर्वांमध्ये श्वास आहे ना, आपण केली पाहिजे ना मग स्तुती. चला तर आपण स्तुती करू. आपण पहिलं गाणं म्हणू, आराधना में है छुटकारा.
आपण जे थोड्या वेळ आधी जे वाचलं होतं स्तोत्रसहिता 150, त्याच्यात खूप सगळे इन्स्ट्रुमेंट सांगितलेले आहेत. तसं आता इथं पण खूप सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत आणि आपल्या सर्वांकडे पण इन्स्ट्रुमेंट आहे. आता तुम्ही विचारत पडसाल की कोणता इन्स्ट्रुमेंट आहे, तर तुमच्याकडं तुमचे हात आहेत आणि तुमचे गळा आहे. तुम्ही गाऊ शकता आणि टाळ्या वाजवून त्याची स्तुती करू शकता. तर आपण सर्व मिळून टाळ्या वाजवून स्तुती करू. व त्याच्या आधी मी एक वचन वाचू इच्छितो. मत्तय 11:28. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. म्हणजे देव आपल्याला बोलवत आहे की जे आपल्या कष्टी आहेत ना, आपण सर्व कष्टी, आपण सर्व जीवनात कष्ट करतो, तर तो आपल्याला बोलवत आहे, तो आपल्याला विसावा देईल, तो आपल्याला त्याच्या जवळ बसवेल, है ना. तर आपण त्याच्यासाठीच एक गाणं म्हणूया, उपासना संगीतचं 241, अहो कष्टी लादलेले. Oh
आपण सर्व इन्स्ट्रुमेंट तर यूज करते ना आपलं, कारण की आवाज नाही राहिला तुमचा, फक्त इकडूनच आवाज येऊ राहिला. आपण सर्वांनी यूज केलं पाहिजे ना, देवबाप्पाने आपल्याला दिलेलं आहे ते, आपण गर्वाने यूज केलं पाहिजे, आपण त्याची स्तुती करायला पाहिजे. तुम्ही सगळे यूज करा, ठीक आहे. तर सर्वांनी उत्पत्ती वाचलं असेल जेनेसिस, तर त्याच्यात सांगितलेलं आहे की देवबाप्पानी पूर्ण जगाला बनवायला 6 दिवस घेतले, है ना. देवबाप्पानी हर एक गोष्ट त्याच्या हाताने बनवलेली आहे, आणि हर एक गोष्ट अगर तुम्ही बघसाल ना, हर एक गोष्ट सुंदर आहे, ती त्याच्या मनाने खूप सुंदर आहे. आणि ज्यांनी या सुंदर गोष्टी बनवली, ज्यांनी या सुंदर जग बनवला, आता किती म्हणजे व्हॅलीज आहेत, रेन आहे, म्हणजे खूप खूप सुंदर सुंदर गोष्टी बनवल्यात. तर एवढ्या सुंदर गोष्टी बनवणारा तो किती सुंदर असेल. तर आपण पुढचं गाणं म्हणूया. त्याचे लाईन्स असे म्हणतात, तू अवर्णित आहे, तू सुंदर आहे. व गाण्याचं नाव आहे अवर्णित.
स्तोत्रसंहिता 126 याचा 3रा अध्याय म्हणतो, परमेश्वराने आमच्यासाठी महत् कृत्य केली आहे, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. तिने आपल्यासाठी खूप मोठे मोठे काम केले आहेत ना, आपल्या सर्वांना आनंद झाला पाहिजे. झालेलं आहे ना? तर आपण त्याच्यासाठी एक गाणं म्हणूया, आनंद की भरपुरी. आपल्या सर्वांना आनंद, ज्याला ज्याला आनंद भेटलाय ते गाणं म्हणणार. ओके? आपल्या सर्वांच्या जीवनात देवबाप्पांनी आनंद दिलाय ना, तर आपण एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू द्या.
स्तोत्रसंहिता 100 याचा पहिली आणि दुसरी वर्स म्हणते, अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. आता आपण सर्व जेवढे इथं उपस्थित आहे आपण त्याची सेवा करू, आपण त्याचं गीत गाऊ व आपण त्याच्या जवळ जाऊ. त्यासाठी आपण नवीन एक गाणं गाऊया, हजारो जुबाने. आपल्या जागेवर उभं राहूया, वापस हे गाणं म्हणूया. आपण सर्व मिळून हे गाणं म्हणूया. सारी सृष्टि पर तेरा अधिकार
शाहों का शाह तू खुदा, तेरा ना कोई मुकाबला, तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। शाहों का शाह तू खुदा, तेरा ना कोई मुकाबला, तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। यीशु तू पवित्र है। यीशु तू पवित्र है। हो देवप्पा, तू खूप पवित्र आहेस देवप्पा. देवप्पा, तू आम्हाला एवढ्या वेळ सांभाळलं, मग तुझे खूप खूप आभार मानतो देवप्पा. देवप्पा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, मग तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा, आम्ही जे काही सध्या वर्शिप केली देवप्पा, ते तू एक्सेप्ट कर देवप्पा. देवप्पा, आमच्या सर्वांसोबत तू राहा देवप्पा. चर्चच्या हर एका मंडळीसोबत, हर एका मंडळीच्या जनासोबत, हर एका जनाच्या कुटुंबासोबत, सर्वांसोबत तू राहा देवप्पा. सर्वांवर तुझा आशीर्वाद असो देवप्पा. देवप्पा, ज्या आजारी असतील देवप्पा, त्यांना तू तुझ्या हाताने बरं कर देवप्पा. देवप्पा, जे दुःखीत असतील देवप्पा, त्यांचे तू प्रॉब्लेम्स तू काढ देवप्पा. देवप्पा, असे खूप लोक आहेत देवप्पा, जे प्रॉब्लेम्समध्ये सध्या डुबलेले आहेत देवप्पा. देवप्पा, त्यांना तू त्यांच्यातनं बाहेर काढ देवप्पा. देवप्पा, आम्हाला सर्वांना देवप्पा तू निवडलेला आहे देवप्पा, म्हणून तुझे खूप खूप आभार मानतो देवप्पा. देवप्पा, तुझी ब्लेसिंग हमेशा आमच्यावर अशीच राहू दे देवप्पा. व देवप्पा, तू असे आम्हाला अनेक दिवस दाखव देवप्पा. देवप्पा, आमच्या सर्वांना देवप्पा, देवप्पा तुझा गॉस्पेल स्प्रेड करायचा मौका भेटू दे देवप्पा. आमच्या सर्वांसोबत तू राहा देवप्पा. आम्ही सर्व जगाला सांगून देवप्पा, आम्ही सर्वाला जगाला जाऊन देवप्पा तुझं नाव सांगू देवप्पा. असं तू घडून आण देवप्पा. तू आमची निवड केली देवप्पा, मग तुझे खूप आभार मानतो देवप्पा. देवप्पा, आजचं जे वचन असणार आहे त्याच्यावर तुझा आशीर्वाद असो देवप्पा. देवप्पा, बाळकसाहेब जे हर एक शब्द बोलतील देवप्पा, ते तुझ्या तोंडातनं निघालेलं असू दे देवप्पा. त्यांच्यासोबत तू राहा देवप्पा. व त्याच्यानंतर देवप्पा, जे प्रभुभोजनाची पण विधी आहे देवप्पा, त्याच्यावर पण तू आशीर्वाद असो देवप्पा. देवप्पा, हा दिवस तू आम्हाला दाखवला म्हणून तुझे खूप खूप आभार मानतो देवप्पा. कित्येक असे जण आहेत देवप्पा, जे दिवस नाही बघू शकले, पण तू त्यांच्यातनं काढून तू आम्हाला जिवंत ठेवलं, आम्हाला तू श्वास दिला देवप्पा, आम्हाला तू दिवस दाखवला देवप्पा, मग तुझे खूप खूप आभार मानतो. व देवप्पा, आम्हाला विश्वास आहे देवप्पा, जेव्हा तू येशील देवप्पा, आम्हाला सर्वांना देवप्पा तुझ्यासोबत घेऊन जा देवप्पा. आमच्या सर्वांना
लोकांना तुझ्या बाजूला बसून देवप्पा. देवप्पा आम्हाला तुझी वर्शिप करायचा तिकडं चान्स भेटू दे देवप्पा. आमच्या सर्वांसोबत तू राहा देवप्पा. जे रस्त्यात असतील देवप्पा त्यांचा तू वाट मोकळे कर देवप्पा. त्यांच्या गाडीचा तू चालक मालक हो देवप्पा व त्यांना तू सुखरूपपणे इकडं आण देवप्पा. आजचा दिवस तर मला दाखवला मग तुझे आभार मानतो. इथून पुढची वेळ देवप्पा मी तुझ्या हाती देतो. ही लहानशी प्रार्थना धनतारणा प्रभू ख्रिस्मस तारक ह्याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या महिन्यामध्ये आपण कलसे करासचं जे पत्र आहे त्यावरती अभ्यास करणार आहोत. फिलिप्पी करास पत्र आपलं पूर्ण झालं आणि फिलिप्पी करास पत्राचा अभ्यास झाला, त्याच्यावरती परीक्षा झाली. या महिन्यामध्ये आपण कलसे करासचं जे पत्र आहे त्यावरती आपण विचार करणार आहोत, त्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. या प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र देव बापा, तुला गौरवितो. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. तुझं वचन आम्ही वाचत असताना त्यावरती मनन करत असताना तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हावरती ओत आणि देव बापा ही वेळ तू आम्हा सर्वांसाठी विशेष आशीर्वादाची कर. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. कलसे करास पत्र आपण सुरू करत आहोत आणि सुरू करत असताना जे काही प्रास्ताविक आहे किंवा जे या पत्रासंबंधातले काही डिटेल्स आहेत, काही माहिती आहेत, ती तुमच्या समोर मी ठेवत आहे. कलसे करास पत्र हे देखील पावलाने लिहिलेलं पत्र आहे. साधारणतः इसवी सन 60 ते 61च्या दरम्यान लिहिलेलं हे पत्र आहे आणि या पत्राचा अभ्यास करत असताना जो विषय आमच्या समोर येतो तो म्हणजे ख्रिस्त सर्वश्रेष्ठ व पुरेसा आहे. कलसे करास पत्राचा अभ्यास करत असताना ख्रिस्ताविषयीच्या सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जी काही सत्य आहेत, ज्या काही सिद्धांतिक बाबी आहेत, त्यातून ख्रिस्ताचं जे श्रेष्ठत्व आहे ते पाऊल या पत्राच्या माध्यमातून मंडळी समोर ठेवत आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच वेळेला तो पुरेसा देखील आहे. ही इज इनफ, पुरेसा आहे. आमच्या जीवनामध्ये आणखीन कशाची गरज नाही. आमचं तारण येशूवरील विश्वासाने झालेलं आहे आणि म्हणून आता तारणासाठी आणखीन दुसऱ्या कुठल्या गोष्टींची गरज आम्हाला आमच्या जीवनामध्ये नाही. तो पुरेसा आहे. पत्राची पार्श्वभूमी अशा प्रकारची आहे. का बरं पावलाने हे पत्र लिहिलं, हा विचार जर आम्ही केला तर आमच्या असं लक्षात येतं की कलसे येथील मंडळी जी आहे या मंडळीमध्ये काही चुकीचं शिक्षण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. काही चुकीचे शिक्षक त्या ठिकाणी उभे झालेत आणि ते चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी मंडळीला शिकवत होते आणि त्यामुळं या पत्राच्या माध्यमातून पाऊल जो आहे हा कलसे येथील मंडळीला शुभवर्तमानाची ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तो सांगतो आणि जे खोटं शिक्षण आहे ते कसा प्रकारे त्याचा विरोध करायचा, ते कसं खोडून काढायचं हा प्रयत्न या पत्रामध्ये पाऊल करत आहे. आता वास्तविक पाहता पावलाने कधीही कलसे येथील मंडळीला भेट दिलेली नाही. तो कधीही कलसे येथे गेलेला नाही. त्या मंडळीसोबत त्याची तोंडोतोंड भेट झालेली नाही. परंतु त्या कलसे शहरापासून एक साधारण असं म्हणतात 100 किलोमीटरवर असलेल्या इफिस शहरामध्ये पावलाने जी सेवा केली त्या सेवेचा परिणाम हा फार मोठा झालेला होता आणि म्हणून पावलाची त्यावेळेसची जी सेवा होती त्याचा जो प्रभाव होता हा दूरपर्यंत होता. आणि कलसे येथील एपफ्रास नावाचा जो व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी पावलाच्या संपर्कात होता. कदाचित हाच कलसे येथील मंडळीचा संस्थापक असावा, त्याने ही मंडळी स्थापन केलेली असावी आणि मंडळीमध्ये काय चालू आहे, मंडळीमध्ये काय सुरू आहे या सर्व गोष्टी एपफ्रास जो आहे तो पावलाला त्या ठिकाणी सांगत होता. त्याच्या माध्यमातून या मंडळीची इतंभूत माहिती जी आहे ती पावलाला प्राप्त होत होती आणि मग कलसे येथे निर्माण झालेला हा जो प्रश्न होता, हे जे चुकीचं शिक्षण होतं त्या संदर्भात पाऊल जो आहे हे पत्र या मंडळीला लिहित आहे. एकूण 4 अध्याय या पत्रामध्ये आहे. या अध्यायांमध्ये किंवा या पत्राचे सुरुवातीचे जे 2 अध्याय आहे या 2 अध्यायांमध्ये पाऊल काय करतो, शुभवर्तमानाची जी मूलभूत शिकवण आहे ती तो देतो आणि दुसऱ्या
म्हणजे यात दुसरा भाग जो त्यामधला आहे त्यामध्ये खोट्या शिक्षणाचा विरोध पाऊल करतो. पहिले 2 अध्याय काय आहेत कलसेकरासचे? मूलभूत शिकवण आहे आणि खोट्या शिक्षणाचा विरोध कलसेकरासच्या पहिल्या 2 अध्यायांमध्ये तुम्हाला दिसेल. नंतरचे जे 2 अध्याय आहेत, नंतरच्या 2 अध्यायांमध्ये ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन कसं असायला पाहिजे त्यावरती पाऊल शेवटच्या 2 अध्यायांमध्ये लिखाण करत आहे. आता वास्तविक पाहता एफेसकरासच्या पत्राचा अभ्यास आपण केलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस कलसेकरासचं पत्र वाचता, एफेसकरासचं पत्र आणि कलसेकरास पत्र हे दोनही तुम्हाला सारखेच वाटतील, सारखेपणा त्यामध्ये तुम्हाला दिसेल. एफेसकरासच्या पत्रामध्ये मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे यावरती पावलाने भर दिलेला आहे. लक्षात घ्या, मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे यावरती पावलाने भर दिलेला आहे. आणि कलसेकरासच्या पत्रामध्ये ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे यावरती पावलाने भर दिलेला आहे. आता फिरून विषय कसा आहे? सारखाच आहे, परंतु त्या विषयावरती बोलत असताना ज्या गोष्टी पावलाला आमच्या समोर ठेवायच्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. मी आरंभाला सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व आम्हाला या पत्रामधून पाऊल सांगतो. जे चुकीचं शिक्षण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं, ज्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व, प्रभू येशू ख्रिस्ताचा देवपणा हा नाकारला त्या ठिकाणी जात होता किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं, ही गोष्ट खोडून काढण्यासाठी पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताचं जे श्रेष्ठत्व आहे ते या पत्राच्या माध्यमातून तो या मंडळी समोर ठेवत आहे. आज आपण मनन करत असताना कलसे 1:15-23 ही जी वचने आहेत ती आपण आपल्या समोर ठेवणार आहोत आणि या वचनांमधून ख्रिस्ताचं जे वैभवी श्रेष्ठत्व आहे त्यावर ते आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वैभवी श्रेष्ठत्व आहे ते आपण अध्याय 1:15-23 वचनांमधून आपण त्याकडं आज लक्ष देणार आहोत. आम्हाला त्या गोष्टी माहीत आहे, आमच्यासाठी या गोष्टी नवीन नाहीत, परंतु या गोष्टीची आवश्यकता आहे की आम्हाला वारंवार या गोष्टींची आठवण करायला पाहिजे. वारंवार या गोष्टी जर आम्ही आठवतो तर निश्चित त्या आमच्यासाठी आशीर्वादाच्या ठरतात. 15-23 या वचनांमध्ये एकंदर 6 गोष्टी पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व सांगत असताना आमच्या समोर तो ठेवतो. पहिली गोष्ट त्यामध्ये वचन 15 मध्ये आम्हाला पाहायला भेटतं की ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे. वचन 15, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. पाऊल या ठिकाणी म्हणतो की तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व पाऊल या ठिकाणी सांगत असताना ही पहिली गोष्ट पाऊल आम्हाला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचे प्रतिरूप आहे. अदृश्य देवाचे प्रतिरूप, ज्या देवाला कोणीही पाहिलेलं नाही, देवाचं पावित्र्य, देवाचं सामर्थ्य हे इतकं महान आहे. त्याच्या पावित्र्याचा विचार जर आम्ही करतो तर मनुष्य त्याच्या समक्षतेमध्ये सहज रीतीने जाऊ शकत नव्हता. जुना करार आम्ही वाचलेला आहे. जुन्या करारामधून आम्हाला पाहायला भेटतं की देवाची समक्षता देखील मनुष्याला भयभीत करून सोडणारी होती. त्याची समक्षता देखील, त्याच्या समक्षतेमध्ये जे वातावरणामध्ये ज्या सर्व गोष्टींमध्ये बदल होऊन येत होता, लोकांना भयभीत करणारं ते होतं. अदृश्य देव, अदृश्य देवाचं प्रतिरूप आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणून पाऊल या पत्रामध्ये सांगतो. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून आमच्यासाठी या जगामध्ये आला. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा त्रैक्यातील एक आहे. आमचा परमेश्वर त्रैक्य परमेश्वर आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. या त्रैक्यातील एक हा पुत्र, हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये तो आलेला आहे. आणि या जगामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? ज्याने पुत्राला पाहिलं त्याने पित्याला पाहिलेलं आहे. अदृश्य देवाचे प्रतिरूप
प्रभू येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. ज्याने पुत्राला पाहिलेलं आहे त्याने पित्याला देखील पाहिलेलं आहे. आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या स्वर्गामधून देवाचं सर्व प्रेम, देवाची सर्व दया, देवाची सर्व कृपा घेऊन तो आमच्याकरिता या जगामध्ये तो आला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून देवाचं जे प्रेम आहे ते आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त देवाचं प्रतिरूप, अदृश्य देवाचं प्रतिरूप म्हणून आम्हाला पौल या ठिकाणी सांगतो. दुसरी गोष्ट जी पौल या संदर्भात सांगतो ती म्हणजे ख्रिस्त सर्व गोष्टींचा निर्माण करता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व पौल या ठिकाणी सांगत असताना तो सांगतो की सर्व गोष्टीचा निर्माण करता जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. वचन 16 मध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व अवघ्या सृष्टीचा निर्माण करता तो आहे. सर्व काही त्याच्यामध्ये, सर्व काही त्याच्याद्वारे, सर्व काही त्याच्यासाठी निर्माण करण्यात आलेलं आहे किंवा निर्माण झालेलं आहे. आम्हाला माहित आहे की योहानाच्या शुभवर्तमानामध्ये योहान देखील तेच म्हणतो की जे काही झाले, जे काही निर्माण झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. म्हणजे असं एकही गोष्ट आम्हाला पाहायला भेटत नाही की जी प्रभू येशू ख्रिस्ता शिवाय निर्माण झालेली आहे. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी झालेलं आहे. तुम्ही आणि मी देखील देवाच्या प्रतिरूपामध्ये बनविण्यात आलेले आहोत. तुम्ही आणि मी देखील देवाच्या प्रतिरूपामध्ये बनवलेले आहोत. आम्ही रोज ज्यावेळेस स्वतःला पाहतो, रोज ज्यावेळेस आम्ही आरशामध्ये स्वतःला पाहतो प्रियांनो, केवळ आमचे केस कसे आहेत, आमचे कपडे कसे आहेत, आम्ही कसे दिसत आहोत हे पाहत असताना आमच्यामध्ये आम्हाला देवाच्या प्रतिरूपामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. याही गोष्टीचा विचार आरशाच्या समोर उभं राहून आम्हाला करता येईल. आणि हा विचार आम्ही करत असताना आम्हाला याही गोष्टीचं स्मरण करता येईल की आम्हाला देवाच्या प्रतिरूपात बनविण्यात आलेलं आहे. आणि आज या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासारखं होण्याकरिता मला पाचारण झालेलं आहे आणि देवाचा आत्मा मला प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनवत आहे. आम्ही स्वतःकडे पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं ते प्रतिरूप, प्रभू येशू ख्रिस्ताचा तो स्वभाव आमच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न आम्हाला करता येईल. किती सुंदर होईल ना जर आरशासमोर उभं राहिल्यानंतर आमच्या लुकमध्ये, आमच्या दिसण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा आमचे केस बरोबर नाही, कुठे डाग आहे, कपडे बरोबर नाही, या गोष्टी जशा आरशात आम्हाला दिसतात, तसंच जर आमचे दोष देखील आम्ही स्वीकारू लागलो तर हे किती बरं होईल, हे किती चांगलं होईल. हे आम्हाला आमच्या ख्रिस्तासारखं होण्याकरिता किती मदत त्याची होईल, किती त्यामधून आम्हाला सहाय्य मिळेल. आम्ही स्वतःला आरशात पाहून जसं आमचे केस नीट करतो, आम्ही स्वतःला व्यवस्थित करतो, जर आम्ही आमचे दोष जर स्वीकारले तर प्रभू येशू ख्रिस्तासारखं जो अवघ्या सृष्टीचा निर्माण करता आहे, ज्याच्या सारखं आम्हाला देवाचा आत्मा बनवीत आहे, त्यामध्ये किती अद्भुत रीतीने आम्हाला त्या ठिकाणी मदत मिळेल, किती आम्हाला सहाय्य त्या ठिकाणी होईल. तिसरी गोष्ट पौल यामध्ये सांगतो की ख्रिस्ताचे पूर्वीपासून असलेले अस्तित्व. वचन 17 मध्ये तो आम्हाला सांगतो की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात
आहे. पौल या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व सांगत असताना ही तिसरी गोष्ट सांगतो की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. सर्वांच्या पूर्वीचा, सर्व काही त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे. अल्फा ओमेगा असा हा आमचा परमेश्वर आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. तोच प्रारंभी देवासह होता आणि सर्व काही त्याच्यामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. जे सर्व अस्तित्वात आहे, पौल सांगतो की ख्रिस्तामध्ये अस्तित्वात आहे, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. आणि त्यामुळं प्रियांनो, ख्रिस्ताचा जो प्रभाव आहे ना, हा सर्व गोष्टींवर आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे, सर्व काही त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे आणि म्हणून त्याचा जो प्रभाव आहे ना, हा सर्व गोष्टींवरती आहे. आरंभाला त्याने मनुष्याला निर्माण केलं, मनुष्याची निर्मिती आम्हाला पाहायला भेटते. आणि मग जेव्हा मनुष्य या पापामध्ये पडला, जेव्हा मनुष्य देवापासून दूर झाला, पुन्हा हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या तारणासाठी या जगामध्ये आला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर त्याचा प्रभाव जगावर पडला की नाही पडला? सर्व जगावर त्याचा प्रभाव आम्हाला दिसून येतो की नाही दिसून येत? निश्चितच दिसून येतो. आणि म्हणून आज आम्हाला माहिती आहे की जगामध्ये सर्वात जास्त संख्या ही ख्रिस्ती लोकांची आहे, ही विश्वासणाऱ्यांची आहे. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे त्यांची संख्या जगाच्या तुलनेमध्ये सर्वात अधिक आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जे तारण करणारा तो आहे, त्याचं तारणाचं शुभवर्तमान, त्याची तारणाची सुवार्ता जी आहे ना, ती संपूर्ण जगाला प्रभावित करणारी आहे. संपूर्ण जगाला प्रभावित करणारी आहे. या सेवेमध्ये आम्ही असताना हा अनुभव आमचा आहे की जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करतात ना, तेही अंतःकरणामध्ये त्याच्यावरती विश्वास ठेवणारे असतात. तुम्ही म्हणाले कसं काय? जे प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करतायत तेही आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवतात. हो, तेही विश्वास ठेवतात. परंतु जगातील भीती, समाजाची भीती यामुळं ते स्वतःला त्याच्यापासून अलिप्त ठेवतात, वेगळं ठेवतात. उघडपणे जगाच्या समोर येऊन त्याचा स्वीकार करायला ते दुर्बल ठरतात प्रियांनो. परंतु विश्वास त्यांचा देखील असतो. त्यांना देखील माहित आहे की जिवंत देव हा एकच आहे. मनुष्याचं तारण हे एकापासूनच आहे. तारणाचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याशिवाय मनुष्याच्या पापांची क्षमा, तारण दुसऱ्यापासून नाही. हा प्रभू येशू ख्रिस्त आला, या जगामध्ये येण्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आमचं तारण केलं, सर्व जगावर मोठा प्रभाव टाकला आणि प्रभू येशू ख्रिस्त परत निघून गेला. आता आम्ही त्याची वाट पाहत आहोत. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घ्यायला परत येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, प्रभू येशू ख्रिस्त परत आल्यानंतर त्याचा परिणाम सर्व जगावर पाहायला मिळेल की नाही? त्याचा प्रभाव संपूर्ण जगावर होणार की नाही होणार? आम्हाला माहिती आहे की जेव्हा तो येईल, मेलेले जिवंत होतील, जिवंत उरलेले बदलून जातील. मग मनुष्य जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, कुठल्याही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, तो शहरात असू द्या, तो ग्रामीण भागात असू द्या, तो जंगलात असू द्या, परंतु ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा या जगामध्ये येतो, सर्व जगावर त्याचा मोठा प्रभाव पाहायला भेटेल. प्रियांनो, आम्ही त्याची वाट पाहणारे आहोत. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की काही लोक तुमच्याकडे येत आहेत या दिवसांमध्ये, ते फिरतायत घरोघरी आणि ते फिरून काय सांगतायत माहितीये? प्रभू येशू ख्रिस्त तर आलेला आहे, तो या ठिकाणी आहे, तो त्या ठिकाणी आहे. या गोष्टी सांगितल्या जात आहे, हे शिक्षण दिल्या जात आहे. पवित्र शास्त्रातून आम्हाला सांगतं की शेवटच्या दिवसांमध्ये लोक येतील आणि ते म्हणतील की ख्रिस्त इकडं आहे, ख्रिस्त तिकडं आहे, तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. मी आता पुण्यामध्ये असताना
आपल्या एका तरुणासोबत बोलत होतो आणि त्याने सांगितलं, बाळासाहेब मी एका चर्चला नियमित जात होतो आणि सगळं काही व्यवस्थित वाटत होतं, सुरळीत होतं. माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यासंदर्भात. तिथल्या पालकांना जाऊन मी विचारलं की पालकसाहेब, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यासंदर्भात तुमचा काय विचार आहे, मला त्या संदर्भात समजावून सांगा. त्या पालकांनी काय सांगितलं, आता प्रभू येशू ख्रिस्त येणार नाही, तो येऊन गेला. आता आज जगामध्ये जे लोक आहेत हे असेच मरणार आणि जग असंच संपून जाणार. सगळं चांगलं दिसत होतं, परंतु हा विचार, या विचारांची व्यक्ती नकळत आमच्या जीवनात काय काय पसरवू शकते, काय काय खोटं शिक्षण पेरू शकते, याचा विचार आम्ही करू शकतो. ते सरळ नाकारतात की आता प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार नाही. आम्हाला अशा शिक्षणापासून, अशा लोकांपासून सावध असायचं आहे. त्या तरुणाने सांगितलं, पाळक साहेब पुढच्या रविवारपासून ते चर्च मी बंद करून टाकलं, मी आता दुसरीकडे जात आहे. अशा लोकांपासून आम्हाला निश्चितच सावध राहायला पाहिजे. हा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुन्हा येईल ना, तेव्हा पण सर्व जगावर मोठा प्रभाव त्याचा पडणार आहे. तो आज रात्री देखील येऊ शकतो, तो कुठल्याही क्षणाला येऊ शकतो. त्याचा येण्याचा वेळ काळ आम्हाला माहित नाही. आम्हाला माहित आहे ते फक्त एवढं की तो येणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला तयार असायला पाहिजे. आम्हाला त्याच्यासाठी तयार असायला पाहिजे. चौथी गोष्ट जे पाऊल आम्हाला या संदर्भात सांगतो, वचन 18 मध्ये, ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. वचन 18, तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. मी तुम्हाला आरंभाला सांगितलं, एफेसकराच्या पत्रात आम्ही अभ्यास केला की मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे. पाऊल कलसकराच्या पत्रामध्ये हा विचार आमच्या समोर ठेवतो की ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. तुमचं आणि माझं मस्तक ख्रिस्त आहे. तुमच्यावरती आणि माझ्यावरती अधिकार ख्रिस्ताचा आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनावर प्रभुत्व हे ख्रिस्ताचं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व पाऊल या ठिकाणी आमच्या समोर ठेवतो, त्यावेळेला आमच्या मंडळीमध्ये, आमच्या जीवनामध्ये सर्वप्रथम स्थान हे त्याचं आहे. ही बाब पाऊलाला मंडळीच्या हृदयावरती कोरायची आहे. तो आमचं मस्तक आहे आणि तो आमच्यासाठी पुरेसा आहे. मी आरंभाला सांगितलं की आम्हाला आता आणखीन कोणाची गरज आमच्या जीवनामध्ये नाही. आमचं तारण होण्यासाठी आम्हाला आता आणखीन दुसऱ्या गोष्टी करण्याची गरज नाही. केवळ आमचं तारणच नव्हे तर आमच्या जीवनामधल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी पुरेसा आहे. तो कमी पडणार नाही. तो पुरेसा आहे. तो मंडळीचं मस्तक आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे. ज्यावेळेस शरीर म्हणून आम्ही या विषयाकडे पाहतो, त्यावेळेला शरीराचं जे कर्तव्य आहे, शरीराचं जी जबाबदारी आहे, ते आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळते. ज्यावेळेस आम्ही मस्तक म्हणून ख्रिस्ताकडे पाहतो, त्याचा अधिकार जो आहे तो आम्हाला पाहायला मिळतो. आणि हे फार महत्वाचं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व स्वीकारलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आम्ही स्वीकारला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व स्वीकारत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार स्वीकारत असताना जर आम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील, आम्हाला काही गोष्टी हानीच्या समजाव्या लागतील, काही गोष्टींना आम्हाला आमच्यापासून दूर करावं लागेल, ते करण्याची तयारी देखील आमची असायला पाहिजे. त्या प्रकारचं समर्पण आमचं असायला पाहिजे. त्याचा अधिकार आणि त्याचं प्रभुत्व आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारावंच लागेल. प्रियांनो, आम्हाला माहित आहे की
जेव्हा शरीर मस्तकाचं ऐकू शकत नाही, जेव्हा शरीर मस्तकाकडून मिळणारी आज्ञा पाळू शकत नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी एक मोठा विकार निर्माण झालेला आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी मोठा विकार निर्माण झालेला आहे. पाहता पाहता तो अवयव, पाहता पाहता शरीराचा तो भाग जो मस्तकाची आज्ञा स्वीकारत नाहीये, अशक्त होताना, दुर्बल होताना, निरुपयोगी होताना आम्हाला दिसून येतो. आज्ञा, मस्तकापासून मिळणारी आज्ञा आम्हाला मानावीच लागेल, आम्हाला ती मानावीच लागेल. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याचा अधिकार आपल्या प्रत्येकावरती या ठिकाणी आहे. पाचवी गोष्ट जी पाऊल आम्हाला यामध्ये सांगतो, ज्यामध्ये ख्रिस्ताची दैवी परिपूर्णता आम्हाला तो सांगतो. वचन 19 मध्ये, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी. काय म्हणतो तो? कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी. त्याचप्रमाणे कलसे 2 आणि वचन 9 मध्ये देखील तो म्हणतो, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. काहीही उणीव, काहीही दोष, कुठलीही कमतरता त्यामध्ये नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं देवपण नाकारण्याकरिता अशी कुठलीही बाब त्या ठिकाणी नाही, असं कुठलंही कारण त्या ठिकाणी नाही की ज्यामुळं मनुष्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं जे देवपण आहे ते नाकारावं. ज्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त आमचं तारण करण्यासाठी पुरेसा नाही, ज्यामुळं प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास आमचं तारण करू शकत नाही, आमच्या पापांची क्षमा करू शकत नाही, असं कुठलंही कारण त्याच्यामध्ये नाही. मूर्तिमान वसते. पूर्णपणे पूर्णता, देवपणाची पूर्णता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आम्हाला पाहायला भेटते. कलसे येथील मंडळीमध्ये हाच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत होता. जे खोटं शिक्षण त्या ठिकाणी दिल्या जात होतं, जे खोटे शिक्षक त्या ठिकाणी उभे झाले होते, ते त्या ठिकाणी तारणासाठी येशूवरील विश्वासाबरोबरच आणखीन काय करायला पाहिजे या गोष्टी त्या ठिकाणी मंडळीला शिकवत होते. केवळ विश्वास ठेवून चालणार नाही, तर तुम्हाला नियमाप्रमाणे, जुन्या कराराच्या नियमाप्रमाणे तुम्हाला सुनता देखील करून घ्यावी लागेल. तुम्हाला जुन्या कराराचे नियम देखील पाळावे लागतील. तुम्हाला हे देखील करावं लागेल. फक्त प्रभू येशू ख्रिस्त हा तारणासाठी पुरेसा नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं देवपण जे आहे, नकळत नाकारण्याचं शिक्षण त्या ठिकाणी दिल्या जात होतं. आणि म्हणून पाऊल जो आहे या ठिकाणी अतिशय जोर देऊन ठासून सांगतो की त्याच्याच ठाई देवपणाची परिपूर्णता ही मूर्तिमान वसते. कुठलंही कारण त्या ठिकाणी नाही की ज्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताचं देवपण नाकारलं जावं. आजही जगामध्ये आहेत बरेचसे लोक आहेत की जे नाकारतात, जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं देवपण नाकारण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रियांनो, आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण देव आणि त्याच वेळेस तो पूर्ण मानव देखील, म्हणून आम्ही त्याला पाहतो, त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. तो पूर्ण देव, तुमचा आणि माझा निर्माण करता, तुमचा आणि माझं तारण करता, तुमचा आणि माझा न्याय करणारा, आमच्या जीवनामधल्या प्रत्येक भागावरती, प्रत्येक गोष्टीवरती ज्याला अधिकार आहे, असा हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, 6वी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व बोलत असताना पाऊल या ठिकाणी सांगतो, ख्रिस्ताने केलेले समेटाचे जे कार्य आहे त्याचा उल्लेख पाऊल या ठिकाणी करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व तो सांगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व सांगत असताना जी समेटाची सेवा त्यांनी केलेली आहे त्या सेवेचा उल्लेख तो या ठिकाणी करतो.
20 ते 23 वचने आपण वाचत आहोत. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्म करत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पाऊल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही, तर हे होईल, तर हे होईल. प्रियांनो, ज्या शिक्षणामुळं लोक या सुवार्तेपासून, ज्या चुकीच्या गोष्टींमुळं लोक या शुभवर्तमानापासून, त्या मूळ सुवार्तेपासून दूर जात होते, पाऊल त्यांना ठामपणे सांगतो, जर तुम्ही स्थिर राहिलात तर हे शक्य आहे, तर हे शक्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे समेटाचं कार्य आहे, समेटाची जी सेवा आहे, ती पाऊल पुन्हा एकदा या कलसे येथील मंडळी समोर तो त्यांना सांगत आहे. तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताच्या समेटाच्या सेवेची आठवण या ठिकाणी तो करून देत आहे. समेटाची सेवा, जे तुम्ही पूर्वी परके दुष्कर्म करीत वैरी झाला होता, आमची ओळख हीच होती. परके दुष्कर्म करीत मनाने वैरी देवाचे, ही आमची ओळख होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने समेटाच्या द्वारे तुम्हाला आणि मला शांती दिलेली आहे. देव आणि मनुष्य यांच्यामध्ये त्याने शांती प्रस्थापित केलेली आहे. आणि वैर नाहीस करून नियमशास्त्रांच्या विधी त्याने पूर्ण करून तुमचा आणि माझा समेट देवाबरोबर त्याने केलेला आहे. आणि आम्हाला माहिती आहे की समेटाचं जे केंद्रस्थान आहे ना, जो आधार आहे समेटाचा, ते जे केंद्रस्थान आहे ते वधस्तंभावरील प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान आहे. त्याद्वारे तुमचा आणि माझा समेट झालेला आहे. आम्ही सकाळी गीत म्हटलं, दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता दुःखास झाला वर्णिता, जे न ये शोषिता, जे न ये वर्णिता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखाचं वर्णन मनुष्याला शब्दात करणं कठीण आहे, परंतु देवाबरोबर तुमचा आणि माझा जो समेट झालेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, वधस्तंभावरील त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान, यामुळं देवाबरोबर आपला समेट झालेला आहे. या समेटाची व्याप्ती काय आहे तर आम्हाला माहिती आहे, प्रत्येकासाठी ही संधी आहे, प्रत्येकासाठी. मग तो यहुदी असो किंवा यहुदी नसो, तो कोणीही असो, तो कुठल्याही देशातला असो, तो कुठल्याही धर्माचा असो, तो कुठल्याही जातीचा असो, तो कुठल्याही भाषेचा असो, तो कुठल्याही रंगाचा असो, जी प्रत्येक व्यक्ती, मग ती पुरुष असो की स्त्री असो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते, तिच्या अपराधांची क्षमा होऊन देवाबरोबर तिचा समेट होताना आम्हाला दिसून येतो. आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत, ते प्रभू येशू ख्रिस्तामुळं तुमचा आणि माझा समेट झालेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी एकत्र बसलेले आहोत, म्हणून आपण या ठिकाणी एकत्र बसलेले आहोत प्रियांनो. आणि आज जेव्हा या ठिकाणी एकत्र बसलेले आहोत ना, या समेटाचा उद्देश देखील आम्हाला समजून घेतला पाहिजे. काय आहे समेटाचा उद्देश? यासाठी की पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं त्याने तुम्हाला आणि मला बनवावं, स्वतःसाठी तुम्हाला आणि मला सादर करावं. काय अर्थ आहे याचा? ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्याकरिता येतो, त्या दिवशी आम्ही पवित्र,
निष्कलंक आणि निर्दोष असायला पाहिजे. मंडळी, पवित्र, निष्कलंक, निर्दोष असायला पाहिजे. तुम्ही आणि मी पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असायला पाहिजे. का मी या गोष्टी वारंवार रिपीट करत आहे? कारण ही आमची गरज आहे. ही आमची गरज आहे. जर ख्रिस्तासाठी आम्हाला तयार असावं असं वाटतं, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घ्यायला परत येतोय हा आमचा विश्वास आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला या प्रकारे आम्ही स्वतःला देवाच्या हातांमध्ये दिलं पाहिजे. या प्रकारचं काम देवाचा आत्मा आमच्या जीवनात करतो. आणि म्हणून आज नंतर तुम्ही आणि मी जेव्हा केव्हा आरशासमोर उभं राहू, प्रियांनो, केवळ आमचं बाह्य स्वरूप पाहण्यासाठी आरशासमोर उभं राहू नका. आरशासमोर आमचं बाह्य स्वरूप पाहत असताना आम्ही आंतरिक दृष्टीने कसे आहोत याचा देखील थोडा वेळ विचार करत चला. मी पवित्र आहे काय? मी निष्कलंक आहे काय? मी निर्दोष आहे काय? याचा थोडा विचार करा. जर आम्ही हा विचार करत असताना आम्ही कुठंतरी उणं पडत आहोत, आमच्या पवित्रतेला, आमच्यावर कुठला काही डाग आहे का, काही दोष आमच्या त्या ठिकाणी दिसून येतो का, याचा विचार करत चला. काय होईल माहितीये? आम्ही जसं आमचं बाह्य स्वरूप आम्ही नीट करतो ना, आंतरिक दृष्टीने आम्हाला नीट होण्यासाठी देवाचा आत्मा त्या ठिकाणी सामर्थ्य देतो. आवश्यकता आहे की आम्ही ते स्वीकारावं, आम्ही ते पाहावं, आम्ही ते स्वीकारावं आणि देवाच्या आत्म्याला म्हणावं, होय माझ्या जीवनामध्ये तू हे कर, होय मला या ठिकाणी माझी दुरुस्ती तू कर, हा माझा डाग तू पुस, माझा हा दोष तू नाहीसा कर. प्रियांनो, रोज आणि रोज प्रभू येशू ख्रिस्ताकरिता आम्हाला या प्रकारे, त्याच्या येण्याकरिता आम्हाला या प्रकारे तयार राहता येईल. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे श्रेष्ठत्व आहे ते पाऊल आमच्या समोर तो ठेवत आहे. पुन्हा एकदा ज्या 6 गोष्टी आम्ही आज पाहिलेल्या आहेत, त्यातून पुन्हा एकदा आम्ही आमच्या स्वतःला ही खात्री करून देऊया की आमच्या जीवनामध्ये जे पहिलं स्थान आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. आणखीन कोणी त्याचं स्थान घेऊ शकत नाही. मग जगातला कुठला सिद्धांत असू द्या, जगातली कुठली व्यक्ती असू द्या, किंवा जगातली कुठलीही शिकवण असू द्या, ती प्रभू येशू ख्रिस्ताचं जे श्रेष्ठत्व आहे ते कमी करू शकणार नाही. आमच्या जीवनामध्ये त्याचं असणारं प्राधान्य ते कमी करू शकणार नाही. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आपले डोळे बंद करीत आपल्या स्वतःला आपण देवासमोर घेऊन या. त्याच्या समक्षतेमध्ये आपण आहोत, त्याच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत. आम्ही स्वतःकडे पाहू शकतो. आमचे दोष, आमचे डाग आम्ही स्वीकारावेत, म्हणजे तो आम्हास शुद्ध करण्यासाठी सक्षम आहे. तो हे करू शकतो, तो हे करू शकतो. थँक्यू. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा आज एक वार तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये देव बापा, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हासोबत बोलतोय. आज आमची खात्री आहे, आमचा विश्वास आहे. पवित्र देव बापा, तुझं श्रेष्ठत्व आम्ही स्वीकारतो, तुझं प्रभुत्व आम्ही स्वीकारतो. तू आमच्यासाठी पुरेसा आहे, पर्याप्त आहे प्रभू, इनफ. होय पवित्र देव बापा, आम्हाला आणखीन आमच्या तारणासाठी आम्हाला आणखीन कशाचीही गरज नाही. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करणार आहे. आम्हाला माहित आहे तुझ्यावरील विश्वास आमचं तारण करतो, आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. होय प्रभू, आम्ही त्यासाठी तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या हातांमध्ये देतो प्रभू. आमची प्रार्थना आहे देव बापा, या जगामध्ये आम्ही असताना ज्या प्रकारे बाह्य स्वरूपाकडं आमचं लक्ष असतं,
आम्ही ते नेहमी नेटकं ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रभू. आंतरिक स्वरूपाकडं, आंतरिक दृष्टीने देखील आम्ही स्वतःकडं विशेष लक्ष द्यावं, तुझ्या आत्म्याला योग्य प्रतिसाद द्यावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. माझी आज प्रार्थना आहे, आम्हापैकी प्रत्येक जण जेव्हा जेव्हा आरशासमोर उभं राहणार प्रभू, तू आमच्याशी बोलावंस, तू आमच्याशी बोलावंस प्रभू. आम्ही बाह्य स्वरूप नीट करत असताना दे बापा, तू आमचं आंतरिक दृष्टीने आम्हाला तू नेटकं करावं, म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत आपण गाऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ माझे आहे. आमेन. प्रभू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. त्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.